स्टोरीचं नाव आहे ऑफिसमध्ये भेटला तो आणि आयुष्य बदललं. आज ऑफिसचा माझा पहिला दिवस होता. मनात खूप भीती होती खरं तर. आजचा दिवस कसा जाईल, लोक कसे असतील, असे विचार सतत डोक्यात फिरत होते. पण त्याचबरोबर एक छोटासा कॉन्फिडन्सही होता, कारण मला जॉब मिळालाय ना, आता निभवायचं आहे. मी शांतपणे ऑफिसमध्ये माझं पहिलं पाऊल टाकलं. सगळं नवीन होतं. खुर्च्या, टेबल्स, लोकांची धावपळ आणि मला माझा डेस्क दाखवला गेला. मी जाऊन बसले. पहिल्या काही मिनिटात मी फक्त आजूबाजूला बघत होते आणि अचानक माझी नजर समोरच्या डेस्कवर गेली. तो तिथे बसला होता, प्रथमेश. पहिल्यांदाच बघितल्यावर मनात एकदम वाव असं झालं. इतका साधा पण इतका भारी दिसत होता तो. रंग जास्त गोरा नाही, पण एकदम नैसर्गिक गव्हाळा रंग. केस थोडे विस्कटलेले, पण त्याला तेच अजून वेगळं आकर्षण देत होतं. डोळे तर असे की एकदा बघितलं की नजर हटतच नाही. आणि त्याचा तो शांत बसण्याचा अंदाज एकदम गावाकडचा, साधा पण भारी वाटणारा. मी मनात पुटपुटले, हा एवढा हँडसम कसा काय असू शकतो रे. तो कामात मग्न होता, पण कधी कधी तो तर वर बघायचा आणि माझी नजर त्याच्याशी आपोआप जुळायची. मी लगेच नजर वळवायचे, पण मनात मात्र एकच गोंधळ सुरू झाला होता. हा नक्की कोण आहे आणि माझ्याकडे असा का बघतोय. आणि तेव्हाच पहिल्या दिवसात काहीतरी असं घडलं जे मला अजून समजलं नव्हतं, पण पुढे खूप काही बदलणार होतं. लंच ब्रेक सुरू झाला होता आणि मी अजूनही डेस्कवरच बसले होते, थोडे कन्फ्यूज आणि शांत. तेवढ्यात तो उठला आणि सरळ तो माझ्या जवळ आला आणि तो अगदी सहज म्हणाला, तू टिफिन नाही आणलंस का. मी थोडे गोंधळले आणि पटकन म्हणाले, नाही, आज ऑफिसचा पहिला दिवस होता ना, म्हणून नाही आणला. त्यावर तो हलकसा हसला आणि म्हणाला, नो प्रॉब्लेम, चल आपण कॅन्टीनमध्ये जाऊया. त्याचा तो बोलण्याचा अंदाज इतका नॉर्मल होता की मी नाही म्हणू शकले नाही. मनात थोडं संकोच होतं, पण त्याचबरोबर उठले. आम्ही दोघं कॅन्टीनमध्ये चाललो. रस्त्यात काही बोलणं नव्हतं, पण एक वेगळी शांतता होती आणि त्या शांततेतही काहीतरी हलकसं भारी वाटत होतं. मी त्याच्याकडे कधी कधी बघत होते आणि तोही कधी कधी माझ्याकडे बघायचा, अगदी नकळत, पण लगेच नजर वळवायचा. आम्ही दोघेही कॅन्टीनमध्ये पोचलो आणि तो म्हणाला, आजपासून तू एकटी नाहीस ऑफिसमध्ये, समजलं का. त्याच्या त्या एका वाक्याने मी थोडे थांबले आणि माझ्या मनात विचार आला, हा असं काय बोलतोय, इतका जवळचा का वाटतोय पहिल्याच दिवशी, पहिल्याच भेटीत. आणि तेवढ्यातच त्याने काउंटरकडे बोट दाखवलं, चल काय खायचे ते बघ. मी हलकसं हसले, पण मनात मात्र नवीनच गोंधळ सुरू झाला होता. त्याने त्या दिवशी माझ्यासाठी जेवण ऑर्डर केलं होतं. मी काही बोलायच्या आधीच तो म्हणाला, तुला काय आवडतं माहीत नाही, म्हणून मीच काहीतरी ऑर्डर केलं आहे. मी थोडीशी हसले आणि मग शांत बसले. थोड्याच वेळात जेवण आलं. आम्ही दोघं एकाच टेबलवर बसलो. पहिल्यांदा असं वाटत होतं की ऑफिसमध्ये मी खरंच नवीन नाही आहे, कोणीतरी ओळखीचं सोबत आहे असं वाटत होतं. तो जेवत होता आणि मध्ये मध्ये माझ्याकडे बघत होता आणि हळूहळू आमच्यात बोलणं सुरू झालं. तू कुठून आली आहेस, हे तुझं पहिला जॉब आहे का, ऑफिस कसं वाटला पहिल्या दिवशी. मीही मग थोडं थोडं बोलायला लागले. त्याचं बोलणं एकदम साधं होतं, पण त्यात एक वेगळीच आपुलकी होती. असं वाटत होतं की मी त्याला खूप आधीपासून ओळखते, आमचं नातं खूप आधीचं आहे असं मला वाटत होतं. जेवण करता करता हसणं, थोडीशी चेष्टा, सगळं अगदी नॉर्मल चालू होतं. पण माझ्या मनात काहीतरी वेगळंच चालू होतं. पहिल्याच दिवशी हा माणूस इतका जवळचा कसा वाटतोय मला. जेवण झाल्यावर तो म्हणाला, आज पहिला दिवस आहे, पण तसं वाटत नाही ना तुला. आणि मी लगेच मान हलवली, हो खरंच नाही वाटत मला. त्या क्षणी मला आतून खूप छान वाटत होतं, कारण पहिल्याच दिवशी मला फक्त जॉब नाही मिळाला, तर एक पहिली ओळख, एक अशी व्यक्ती मिळाली होती जी नकळत जवळची वाटायला लागली होती आणि खूप जवळची.
पण मला अजून माहिती नव्हतं ही फक्त सुरुवात आहे की पुढे अजून काहीतरी वेगळं घडणार होतं हे मला माहितीच नव्हतं. पहिलाच दिवस होता. मी घरी आले. दार उघडताच आई समोरच होती, नेहमीसारखीच काळजीच्या नजरेने माझ्याकडे बघत. माझ्या आईने मला लगेच विचारलं, कसा ग होता आजचा दिवस? मी थोडं थांबले. मनात आजचा सगळा दिवस एकदम फ्लॅश झाला. नवीन ऑफिस, पहिली भीती, पहिल्याच दिवशी भेटलेला तो, पहिलाच डेस्कवरचा माणूस आणि अचानक झालेलं बोलणं. मी हलकंसं हसले आणि म्हणाले, आई, खूप छान होता आजचा दिवस. आईने माझ्याकडे बघितलं. खरंच ना? मी मान हलवली. हो आई, खरंच खूप सुंदर दिवस होता आजचा माझ्यासाठी. पण आतून मात्र मी अजूनही त्या दिवसातच अडकले होते. प्रथमेशचा चेहरा, त्याचं साधं बोलणं, त्याचं वागणं आणि तो पहिल्याच दिवशी तो मिळालेला मला वेगळा अनुभव. आई स्वयंपाकघरात गेली आणि मी शांत बसले. मनात एकच विचार फिरत होता, आजचा दिवस इतका छान का वाटतोय? म्हणजे जॉब मिळाल्यामुळे की काहीतरी अजून झाल्यामुळे, का प्रथमेशसोबत बोलणं झाल्यामुळे? हे मला समजत नव्हतं. आणि तेव्हाच मला जाणवलं, ही फक्त एका ऑफिसची सुरुवात नव्हती. काहीतरी नवीन, अनोळखी हळूहळू सुरू होत होतं. आता माझं डेली रुटीन अगदी सेट झालेलं होतं. दररोज सकाळी मी ऑफिसला जायचे आणि काहीतरी वेगळं वाटायचं, कारण प्रथमेश आधीच तिथे असायचा आणि जणू तो माझीच वाट बघत असायचा. आज उशीर झाला का? तो हसत विचारायचा आणि मी फक्त हलकंसं हसून बसायचे. हळूहळू आम्ही दोघं एकाच टीमसारखे काम करायला लागलो. कामात एकमेकांना मदत करणं, छोट्या छोट्या गोष्टी शेअर करणं, सगळं सहज चालू झालेलं होतं. लंच ब्रेकही आता वेगळा राहिला नव्हता. चल लंच करूया, हे वाक्य जणू रोजचं झालं होतं. आम्ही एकत्र जेवायचो, कधी कॅन्टीनमध्ये, कधी बाहेर बसून, आणि सोबत कॉफी घेणं तर जणू एक सवयच झाली होती. हळूहळू आमच्यात एक खूप छान फ्रेंडशिप तयार झालेली होती. इतकी सहज की कळतही नव्हतं की कधी इतकं जवळचं झालं आहे. आता तर तो मला घरी सोडवायलाही येऊ लागला होता. मी त्याला म्हणायचे, अरे मी जाईन ना घरी, तू नको येऊस, एवढा त्रास का घेतोयस तू? तो लगेच हसत म्हणायचा, नाही मी सोडतोय ना तुला, बस आणि गपचूप चल. आणि मग माझंच काहीच ऐकत नसे. मी थोडं रागाने बघायचे, पण आतून मला ते आवडत होतं ना. बाईकवर बसलेले असताना वारा शांत, रस्ता आणि तो पुढे बसलेला आणि मी मागे, थोडी शांत, थोडी हरवलेली. त्या प्रत्येक दिवसासोबत काहीतरी बदलत होतं, पण काय बदलते ते मात्र अजून स्पष्ट नव्हतं ना. फक्त एक गोष्ट नक्की होती, प्रथमेश आता फक्त ऑफिसचा मित्र राहिलेला नव्हता. संध्याकाळची वेळ होती. ऑफिस सुटल्यावर मी नेहमीसारखी बाहेर उभी होते. हवा थोडी थंड होती आणि आकाश हळूहळू रंग बदलत होतं. पण मनात मात्र काहीतरी वेगळंच चालू होतं. कारण खरं सांगायचं तर मला प्रथमेश खूप मनापासून आवडायला लागला होता. त्याचं बोलणं, त्याची काळजी, त्याचं सहज वागणं, सगळं मनात अगदी नकळत जागा घेत होतं मनात. पण मग स्वतःलाच प्रश्न करायचा, हे प्रेम आहे की फक्त अट्रॅक्शन? मी कितीही वेळा विचार केला तरी उत्तर मला मिळत नव्हतं. फक्त एकच गोष्ट स्पष्ट होती, त्याच्यासोबत असताना मला खूप छान वाटायचं. वेळ कसा जातो ते कळायचंच नाही. त्याचं हसणं, त्याचं आवाज आणि माझ्याकडे बघण्याची ती साधी नजर, हे सगळं मनात कुठेतरी साठत चाललेलं होतं. तो आला, बाईक थांबवली, चल, तो म्हणाला. मी काहीही न बोलता मागे बसले आणि त्या क्षणी मला फक्त एवढंच जाणवलं की त्याच्यासोबत असणं मला खूप आवडतं. प्रेम आहे की नाही हे नंतर कळेलच कदाचित, पण आता तरी माझ्या दिवसाचा एक खूप खास भाग झाला होता. पुढच्या व्हिडिओसाठी नक्की कमेंट करायचे आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सगळ्यांनी सांगायचं आहे.